नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. एसबी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 20 बातम्या. पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यातील विशेष बातम्या. रंकाळा तलावात मृत मासे. कोल्हापुरातील रंकाळा तलावात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळले असून पाण्याचे प्रदूषण गंभीर पातळीवर गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पावर वाद. शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील 17 गावांना व्याघ्र प्रकल्पातून वगळण्याच्या प्रस्तावावर पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध आहे. तरुणाकडून मुलीचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल. कॉलेज तरुणींना जाळ्यात ओढून त्यांचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्याच्या आरोपीला अटक. जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एका रात्रीत 6 घरफोड्या. राधानगरी तालुक्यातील गावात एका रात्रीत 6 घरफोड्या. सीसीटीव्ही मध्ये संशयित कैद. बायोगॅसवर चालणारे गाव. कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात एलपीजी ऐवजी बायोगॅस वापरून स्वयंपाक ऊर्जा स्वावलंबनाचा आदर्श. ज्योतिबा मंदिर विकास प्रकल्प. 252 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला शासनाची मंजुरी. पर्यटनाला चालना मिळणार. आंबा पिकांना अवकाळीचा फटका. कोल्हापूर व सांगली भागात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे आंबा पिकांचे नुकसान झाले. तर आता पाहूयात महाराष्ट्र राज्यातील काही विशेष घडामोडी. विदर्भात भीषण उष्णतेची लाट. अमरावती 46.6 डिग्री सेल्सिअस सह देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उष्ण शहर ठरले. उष्माघाताचा धोका वाढला. शेती इनपुट विक्रेत्यांचा संप. खते, बियाणे व कीटकनाशके विक्रेत्यांचा राज्यव्यापी संप. शेतकऱ्यांवर परिणाम. रेल्वे ब्लॉकमुळे वाहतूक विस्कळीत. कल्याण कसार मार्गावर 15 तासांचा ब्लॉक. अनेक गाड्या रद्द वळवण्यात आल्या. पाणी टंचाईची शक्यता. उन्हाळ्यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये पाणी टंचाईचे संकेत निर्माण होण्याची शक्यता. कोल्हापूर नाशिक थेट रेल्वेची मागणी. नवीन थेट रेल्वे मार्गासाठी प्रस्ताव. प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो. शिक्षण व फी नियम चर्चेत. महाविद्यालयीन फी आणि अनुदानांवर राज्यस्तरावर उच्चस्तरीय बैठक. नवीन धोरणांची शक्यता. तर आता पाहूयात भारतातील काही विशेष घडामोडी. देशभर उष्णतेचा कहर. उत्तर व मध्य भारतासह अनेक राज्यात तापमान 45 डिग्री सेल्सिअस पार. आरोग्य विभागात सतर्क. कृषी क्षेत्रात तणाव. शेती संबंधित धोरणे आणि पुरवठा व्यवस्थेमुळे देशभरात असंतोष वाढत असल्याचे संकेत. रेल्वे नेटवर्क सुधारणा. देशभर रेल्वे प्रकल्पांवर भर. नवीन मार्ग. वेळ वाचवणारे प्रकल्प सुरू. पर्यावरणीय मुद्दे चर्चेत. वनक्षेत्र, व्याघ्र प्रकल्प आणि जैवविविधता संवर्धनांवर देशभर चर्चा वाढली. ग्रामीण भागात स्वच्छ ऊर्जा वापर वाढ. बायोगॅस, सोलर ऊर्जा यांचा वापर ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. पर्यटन विकासावर भर. धार्मिक व ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी केंद्र व राज्याचा मोठा निधी. गुन्हेगारीवर पोलिसांची कारवाई. सायबर क्राईम व ब्लॅकमेलिंग प्रकरणांवर देशभर कठोर कारवाई सुरू. तर या आणि अशाच टॉप 20 बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा एसबी9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.